पण मेंदूच्या नेमक्या कोणत्या आजारांकडे आपलं दुर्लक्ष होतं? जसं की फार कॉमन आहे स्ट्रोक. स्ट्रोक म्हणजे जसं काय हृदयाला जसं रक्तपुरवठा कमी होऊन हार्ट अटॅक येतो, तसंच मेंदूलाही रक्तपुरवठा कमी होत असेल तर त्यावेळेला बरोबर ज्या एरियाचा तो रक्तपुरवठा कमी होतो त्याची लक्षणं आपल्याला शरीरात पाहायला मिळतात. म्हणजे जर आपल्याला डाव्या बाजूला काही वीकनेस, रक्तपुरवठा कमी झाला तर उजव्या बाजूला वीकनेस किंवा काही वेळेला स्पीच एरियामध्ये रक्तपुरवठा कमी झाला तर बोलायला त्रास होतो आणि त्यावेळेला ते पेशंट गोंधळतात की नेमकं काय, कारण त्यात बऱ्याच वेळेला 2 मिनिटं लक्षणं आली आणि त्यानंतर मग गायब झाली. म्हणजे फ्लक्च्युएटिंग प्रेझेन्स होऊ शकतात की सिम्पटम्समध्ये कधी-कधी फ्लक्च्युएशन होऊ शकतं. अशा वेळी त्यांना ती खात्री नाही पटत की आपण नेमकं कोणत्या डॉक्टरकडे जायचं आहे. तर त्यावेळी त्यांना हे लक्षात यायला हवं की स्ट्रोकमध्ये फार एक बी फास्ट नावाचा एक आम्ही एक सिनॉनिम वापरलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की फेस जर वाकडा झाला आहे किंवा हातातली स्ट्रेंथ कमी झाली किंवा ग्रिप स्ट्रेंथ कमी आहे किंवा चालताना आपल्याला दिसतंय की आपल्याला अडखळतोय आणि त्यातमध्येच बोलताना अडखळल्यासारखं होतं आहे. तर ह्या वेळेला आपण लगेच दक्षता घेऊन डॉक्टरांकडे जायला पाहिजे आणि त्यावेळेला डॉक्टर सल्ले देतील त्याप्रमाणे ब्रेन स्कॅन, MRI किंवा CT स्कॅन करावा आणि योग्य निदान व्हावं.